ओके. तर आता आपण जेनेटिक कोड बद्दल आपण डिस्कशन करू. तुम्हाला सुट्टी, ठीक आहे. तर बघा, जेनेटिक कोड जो आहे, हे काय आहे जेनेटिक कोड? ठीक आहे. सो बेसिकली जसं तुम्ही mRNA पाहिलं होतं ना, ते mRNA वरती तुम्ही असे सिक्वेन्स पाहिलं होतं, राईट? AUG, GGG, UUU, है ना? तर ह्या ज्या सगळ्या सिक्वेन्सेस आहेत, टोटल 64 काइंड ऑफ, याच्या कॉम्बिनेशनला आपण जेनेटिक कोड असं म्हणतो. So basically, collection of codon is called as genetic code. Is it clear? Collection of codon is called as genetic code. Yes? Yes? येस सर. ओके. तर आता तुमच्या आहे ना NCERT मध्ये तुम्हाला तो टेबल दिसेल नाही का? त्याच्यामध्ये 64 कोडॉन्स आहेत टोटल. ठीक आहे. तर आपण पाहू वन बाय वन बाय वन. ठीक आहे. सगळ्यात अगोदर ही जी टर्म आहे जेनेटिक कोड, ती कुणी दिली? ती दिली जीजीने. कोण आहे जीजी? जीजी आहे जॉर्ज कॅमो. जी फॉर जॉर्ज कॅमो. GEORGE. जीई. जीई वरून जेनेटिक कोड. ठीक आहे. तर जेनेटिक कोड डिस्कवर करण्यामाग कोणते तरी सायंटिस्ट असतील. ठीक आहे. ते सायंटिस्ट कोण कोण होते? हे 3 सायंटिस्ट होतो. हे 3 सायंटिस्टचं नाव काय होतं? NMK. NMK म्हणजे नमकीन, है ना? नमक. NMK. NMK जो होता, NMK मध्ये निरेनबर्ग, मेथाई आणि खुराना, हे 3 लोकांनी काय केलं होतं? जेनेटिक कोड डिस्कव्हर केली होती. अच्छा, जेनेटिक कोड का डिस्कव्हर करण्यात आला? काय याच्या मागचं लॉजिक होतं? याच्या मागचं लॉजिक सिंपल होतं, की आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपल्याला DNA पासून DNA बनवायचं असेल, तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला न्यूक्लियोटाइड पासून न्यूक्लियोटाइडच बनवायचे. DNA रेप्लिकेशन. जसं मी जर तुम्हाला 3 शब्द सांगतो, ठीक आहे. आय विल टेल यू 3 वर्ड्स. फर्स्ट वर्ड इज कॉल्ड एज झेरॉक्स. सेकंड word what I will tell is write, and third word what I will tell is translate. आता सपोज तुमच्याकडे एक पुस्तक आहे नाही का, त्याची तुम्हाला जर झेरॉक्स मारली तुम्ही, मला सांगा बरं, ते झेरॉक्स ॲज इट इज राहणार का नाही राहणार बरं? जसं तुमच्या पुस्तकामध्ये टेक्स्ट आहे, तशा सगळ्या गोष्टी ॲज इट इज राहणार ना? येस ऑर नो? येस येस. सर. त्याच्यानंतर सपोज तुमच्याकडे आता बुक आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये, आणि तुम्ही ॲज इट इज पाहून लिहिताय, ॲज इट इज राईट करताय. ठीक आहे. ते पण किती सिंपल आहे. कारण की जे बुक्सचे जे अल्फाबेट्स आहेत आणि तुम्ही जे लिहिणार अल्फाबेट्स, ते सेम टू सेम आहे. कधी पण बघा, झेरॉक्सची कॉपी बनवणं याला म्हटलं तर रिप्लिकेशन, रेप्लिका, रेप्लिकेशन. आणि जर आपण एखाद्या गोष्टी पाहून जर राईट करतो, त्याला म्हटलं तर ट्रान्सक्रिप्शन. थोडाफार बदल दिसतो नाही का रायटिंगमध्ये, तसं आपल्याला थोडाफार बदल दिसतो DNA आणि RNA मध्ये थोडा बदल दिसतो. ठीक आहे. पण आहे तर न्यूक्लियोटाइडच, आहे तर अल्फाबेट सेमच, इंग्लिश इंग्लिश. पण जर मी तुम्हाला म्हटलं की बुकमध्ये लँग्वेज इंग्लिश आहे आणि तुम्हाला ते ट्रान्सलेट करून मराठीमध्ये लिहायचं आहे, ते थोडंसं डिफिकल्ट जाईल. त्याला ट्रान्सलेशन म्हटलं जातं. ट्रान्सलेशन म्हणजे काय? तुम्हाला RNA पासून काय करायचं आहे? अमायनो ॲसिडची सिक्वेन्स म्हणजे पॉलिपेप्टाइड बनवायची. याला म्हटलं तर ट्रान्सलेशन. याला म्हटलं तर रायटिंग किंवा ट्रान्सक्रिप्शन. आणि याला म्हटलं तर रेप्लिकेशन. सो हे बघा, DNA पासून DNA बनवणं सोपं होतं. DNA पासून RNA बनवणं पण सोपं होतं. का? कारण की न्यूक्लियोटाइड पासून न्यूक्लियोटाइड बनवायचे. पण RNA पासून पॉलिपेप्टाइड बनवणं, इट वॉज सो डिफिकल्ट. कारण की आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे नायट्रोजन बेस आहेत टोटल 4. जसं युरासिल आहे, ॲडेनाइन आहे, सायटोसिन आहे, ग्वानाइन आहे. पण आपल्या पॉलिपेप्टाइडमध्ये अमायनो ॲसिड किती आहेत? टोटल 20. सो वी हॅव अराउंड 20 अमायनो ॲसिड्स. मग आपल्याला लिंक लागत नव्हती, की ॲक्च्युली युरासिलने सपोज लायसिनला कोड केलं, ॲडेनाइनने सपोज आर्जिनाइनला कोड केलं, सायटोसिनने सपोज सिस्टीनला कोड केलं, ग्वानाइनने सपोज काइंड ऑफ
एखाद्या एखाद्या ग्लुटॅमिक ऍसिडला कोड केलं. पण हे 4 नायट्रोजन बेस तर 4च अमायनो ऍसिडला कोड करतील. बाकीच्या 16 अमायनो ऍसिडचं काय? सो व्हॉट इज द लिंक बिटवीन RNA अँड पॉलीपेप्टाइड दॅट वी आर नॉट नोविंग प्रॉपरली. पण आपल्याला एवढं तर नक्की माहित होतं, जर RNA बदलला तर अमायनो ऍसिडची सिक्वेन्स बदलते. हे आपल्याला माहित होतं. सो व्हॉट वी वर नोविंग, ऐका. रेप्लिकेशन अँड ट्रान्सक्रिप्शन जी होती न्यूक्लिक ऍसिडची आर इझी टू कन्सेप्च्युअलाइज ॲज इट इज बेस्ड ऑन कॉम्प्लिमेंटॅरिटी. ठीक आहे. बट प्रॉब्लेम इन ट्रान्सलेशन वॉज that there is no complementarity exist between nucleotide and amino acid. आता युरासिल म्हटल्यानंतर हाच अमिनो ऍसिड, ॲडेनाइन म्हटल्यानंतर हाच अमिनो ऍसिड, सायटोसिन म्हटल्यानंतर हाच अमिनो ऍसिड, ग्वानिन म्हटल्यानंतर हाच अमिनो. वी आर नॉट नोविंग. काय संबंध काय? व्हॉट इज द रिलेशन? वी डोंट नो. मग त्यावेळेस काही गोष्टी समजण्यात आल्या. त्यावेळेस अशी गोष्ट समजण्यात आली, की जो mRNA असतो ना, mRNA वरती काही असे कोडॉन्स पाहण्यात आले. काही कोडॉन्स पाहण्यात आले. सम कोडॉन्स वेअर फाउंड. सम कोडॉन्स वेअर काइंड ऑफ सीन. ठीक आहे. mRNA वरती पाहण्यात आले. सो नाऊ व्हॉट डू यू मीन बाय कोडॉन फर्स्ट ऑफ ऑल? कोडॉन म्हणजे काय? इट इज अ सिक्वेन्स ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स which codes for particular amino acid. फॉर एक्झाम्पल AUG जो आहे ना, AUG तो मिथ्योनाइनला कोड करतो. GG जो आहे ना, तो ग्लायसिनला कोड करतो. UUU फिनाइलॅलानाइनला कोड करतो. GGG ग्लायसिनला कोड करतो. सो व्हॉट इज द कोडॉन? कोडॉन मीन्स अ सिक्वेन्स ऑफ, माझ्या मागं म्हणायचं मनातल्या मनात, ठीक आहे. कोडॉन मीन्स इट इज अ सिक्वेन्स ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स ऑन mRNA which codes for particular amino acid. तर व्हॉट इज जेनेटिक कोड? व्हॉट इज जेनेटिक कोड? ठीक आहे. जेनेटिक कोड इज नथिंग बट कलेक्शन ऑफ ऑल दिस कोडॉन. जेनेटिक कोड मीन्स कलेक्शन ऑफ ऑल दिस कोडॉन. It's called as genetic code. Simple. Now we are not going into the depth and reading different kind of sequence of nucleotides on mRNA which codes whole polypeptide chain. मतलब ये पूरी चेन को कोड करने के लिए जो सीक्वेंस है उस सब सीक्वेंस को आप जेनेटिक कोड बोलो, या फिर कलेक्शन ऑफ कोडॉन को आप जेनेटिक कोड बोलो, कुछ भी बोलो, उसको हम जेनेटिक कोड कहते हैं. मला सांगा, इथपर्यंत क्लिअर आहेत का? समजतंय का मी काय सांगतोय तुम्हाला? येस. येस सर. आता इथे बघा, जे काही काम असतं ना, काइंड ऑफ थोडंसं डेप्थमध्ये जाऊन स्टडी करणं वगैरे हे करणं, किंवा बायोलॉजीमध्ये थोडंफार मॅथमॅटिक्स लावणं, त्याला थोडेफार एक तर फिजिसिस्टवाले लागतात किंवा मॅथमॅटिक्सवाले लागतात. सो जॉर्ज कॅमो जो होता तो एक फिजिसिस्ट होता. फिजिक्स, परम्युटेशन कॉम्बिनेशन खेळायला त्याला आवडायचं. तो म्हणे लेट अस सी नाऊ, की आपल्याकडे टोटल नायट्रोजन बेस किती आहेत? 4. आपल्याकडे टोटल अमिनो ऍसिड किती आहेत? 20. ओके, व्हेरी गुड. पण आता आपण कसं समजणार बरं? काहीतरी रिलेशनशिप आहे. म्हणजे ॲडेनाईनमध्ये आणि त्या जो अमिनो ॲसिडची सिक्वेन्स बनते ना, अशी अमिनो ॲसिडची जी सिक्वेन्स असते ना, म्हणजे mRNA वरती जी सिक्वेन्स आहे आणि पॉलीपेप्टाइडमधले जे प्रोटीनची जी सिक्वेन्स आहे, काहीतरी रिलेशनशिप आहे. मग ते रिलेशनशिप जाणून घ्यायचं होतं. तो कोड जाणून घ्यायचा होता. कोणत्या कोडने कोणता अमिनो ॲसिड कोड केला जातो, कोणत्या कोडने कोणता अमिनो ॲसिड कोड केला जातो, आणि तो जो कोड आहे, तो कोड सिंगलेट आहे, ती कोड डबलेट आहे, तो कोड ट्रिपलेट आहे. म्हणजे हा हा एकटा एका अमिनो ॲसिडला कोड करतो, का हे 2-2 मिळून एका अमिनो ॲसिडला कोड करतात, की 3-3 मिळून एका अमिनो ॲसिडला कोड करतात? सो धिस वॉज द क्वेश्चन. म्हणजे आपला जो कोडॉन आहे बाळांनो, तो कोडॉन सिंगलेट आहे की डबलेट आहे की ट्रिपलेट आहे? धिस वॉज द क्वेश्चन. त्यांनी काय केलं, सगळ्यात अगोदर एक ठरवलं, लेट अस कन्सिडर की आपला जो कोडॉन असेल तो सिंगलेट असेल. म्हणजे एक नायट्रोजन बेस एका अमिनो ॲसिडला कोड करतो. तर त्यांनी पाहिलं की असं जर केलं, जस्ट अ सेकंद.
तुम्ही काय करा, जस्ट NCERT तोपर्यंत रीड करा, जस्ट 2-3 लाईन्स. मला फक्त 1 मिनिट वेळ द्या, मी आलोच लगेच. ओके, झालं का 1 मिनिट? तुम्ही आहेत ना? Yes, हो sir. सर. ओके, ठीक आहे. तर जर आपण असं जर केलं ना, तर बघा, सिंगलेटची जर आपण जर गोष्ट घेतली ना, तर बघा, तर आपण किती अमानो ॲसिडला कोड करू शकतो? फक्त 4. खाली किती राहिले? 16 राहिले. तर मग 16 अमानो ॲसिडचं काय? याचा अर्थ असा आहे, की जो कोडॉन आहे तो कधी सिंगलेट नसू शकतो. मग आपण जर कोडॉन जर डबलेट घेतला तर असा. डबलेट घेतला तर आपण परम्युटेशन कॉम्बिनेशन करून, म्हणजे सपोज AU, UA, GG, GA, CA, AC, असं करत करत जर केलं, 4चा स्क्वेअर 16. 16 अमायनो ॲसिडला आपण कोड करू शकतो. खाली किती राहिले? 4. मग हे पण नाही पॉसिबल. 3 नायट्रोजन बेस आपण घेऊन पाहू. त्यावेळेस जेव्हा आपण पाहिलं, त्यावेळेस त्यावेळेस आपण पाहिलं टोटल 64 कोडॉन्स बनतात. किती कोडॉन बनतात? 64 कोडॉन्स बनतात. 64. अच्छा. मग आपण 20 अमिनो ॲसिडला कोड करू शकतो. ऑफ कोर्स, कारण कोडॉन 64 आहे. आपल्याकडे किती अमिनो ॲसिड आहे? फक्त 20च आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त करू शकतो जर असेल तर. मग आपण पाहू शकतो काही अमिनो ॲसिड राहिलेत का खाली? नाही राहिले. पण कोडॉन ट्रिप्लेटच का? टेट्राप्लेट का नाही? टेट्राप्लेटमध्ये तर 256 कोडॉन बनतात. टेट्राप्लेटमध्ये तर 256 कोडॉन बनतात. ठीक आहे. टेट्राप्लेटमध्ये 256 कोडॉन बनतात. मग त्यावेळेस काय आलं, की काही ज्या गोष्टी आहेत, जेनेटिक कोड जो आहे, तो ट्रिप्लेटच आहे. ह्याच्यावरती काय करण्यात आलं? काही सायंटिस्टद्वारे एक्सपेरिमेंट करण्यात आलं. जसं फॉर एक्झाम्पल, खूप फेमस एक्सपेरिमेंट आहे मार्शल निरेनबर्ग अँड मेथाईचा. हा जो मार्शल निरेनबर्ग आणि मेथाई हे जे सायंटिस्ट होते, त्या सायंटिस्टनी काय केलं, की त्यांनी एका टेस्ट ट्यूबचा यूज केला. ते एक टेस्ट ट्यूबचा यूज केला. त्या टेस्ट ट्यूबमध्ये त्यांनी एक स्पेशल एन्झाईम टाकला. त्या एन्झाईमचं नाव होतं सेवेरो ओकाओ एन्झाईम. हा जो सेवेरो ओकाओ एन्झाईम जो होता ना, ह्या एन्झाईमला, सपोज आपल्याला माहिती आहे RNA बनवताना आपण कोणाची मदत घेतो? DNAची मदत घेतो. ठीक आहे. DNAचं एक स्ट्रँड असतंय. ते एका स्ट्रँडावरती आधारित राहून आपण RNA बनवतो. ठीक आहे. पण आता या टेस्ट ट्यूबमध्ये DNA टाकलाच नाही. मग विदाऊट DNA RNAचे फॉर्मेशन करण्यासाठी हा एन्झाईमचा यूज केला जायचा. फॉर्मेशन ऑफ RNA इन टेम्पलेट इंडिपेंडंट मॅनर विदाउट युझिंग DNA, हा सेवेरा ओकाव एन्झाईम बनवत होतो. सो यू सी, की त्यांनी काय केलं सगळ्यात अगोदर हे टेस्ट ट्यूबमध्ये फिनाइल ॲलेनाइन, फॉर एक्झाम्पल युरासिल, त्यांनी काय केलं, सगळे युरासिल मॉलिक्यूल टाकून दिले. युरासिल म्हणजे काइंड ऑफ युरिडिलिक ऍसिड टाकून दिले. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये सिवर ओकाओ एन्झाईम टाकून दिला.
त्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी 20चे 20 टाईपचे अमायनो ऍसिड टाकून दिले आणि चेक केलं त्यांनी काय आलं. तर त्यांनी असं पाहिलं की त्यांनी जेवढे युरिड्युलिक ऍसिड टाकले होते, सपोज त्यांनी युरिड्युलिक ऍसिड टाकले, युरिड्युलिक ऍसिड टाकल्यानंतर त्यांनी पाहिलं असे टोटल फॉर एक्झाम्पल टोटल 6 युरोसिल काइंड ऑफ युरिड्युलिक ऍसिड मॉलिक्यूल त्यांनी टाकले आणि त्यांनी पाहिलं की फिनाइल ॲलेनाइनचे टोटल 2 मॉलिक्यूल बनले. फिनाइल ॲलेनाइनचे टोटल किती मॉलिक्यूल बनले? 2. टोटल युरोसिल किती होते? 6. अमायनो ऍसिड किती बनले? किती जॉईन झाले? 2च. याचा अर्थ काय आहे की 3 तीन तीन मिळून काय करतात? एका अमायनो ऍसिडला कोड करतात. 3 मिळून काय करतात? एका अमायनो ऍसिडला कोड करतात. अशा पद्धतीने. मग तुम्ही पाहू शकताय. त्यांनी काय केलं? प्रोटीन बनवला सेल फ्री सिस्टीममध्ये. दे एन्झायमॅटिकली सिंथेसाइज्ड आर-एन-ए बाय युजिंग सेव्हेरो-ओकाव एन्झाइम. सेव्हेरो-ओकाव एन्झाइमलाच आपण म्हणतो पॉलिन्यूक्लियोटाइड फॉस्फोरायलेज. अरे, पॉलिन्यूक्लियोटाइड बनवणारा एन्झाइम. त्यांच्यामध्ये फॉस्फेट बॉन्ड्स काइंड ऑफ बनवणारा पॉलिन्यूक्लियोटाइड फॉस्फोरायलेज एन्झाइम. These enzymes used to form RNA without DNA template. आणि याच्या थ्रू आपल्याला हे कळलं की यू फिनाइल ॲलेनाइनला कोड करतो. त्याच्यामुळे त्यांना असं कळलं की फर्स्ट डिस्कवर्ड कोडॉन कोणता होता? यू. हे बघा, जर कोडॉन जर सिंगलेट जर असतं ना, तर 6 अमायनो ॲसिड कोड झाले असते. आपलं जर कोडॉन जर डबलेट जर असतं ना, तर 3 अमायनो ॲसिड कोड झाले असते. पण इथं टोटल अमायनो ॲसिड किती कोड झाले? फक्त 2च. याच्यावरून आपण समजू शकतो की आपला जो कोडॉन आहे तो कसा आहे? ट्रिपलेट आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? कळलं सगळ्यांना? येस? Yes, sir. याच्यामध्ये ना तुम्हाला काय नाव ध्यानात ठेवायचे हे फक्त मी तुम्हाला प्रोसेस एक्सप्लेन करून सांगितली, राईट? बट यू हॅव टू रिमेंबर द नेम्स ऑफ मार्शल निरेनबर्ग, मॅथई खुराना, मॅथई. त्याच्यानंतर हरगोविंद खुराना, तो पण आपल्याला एक नाव ध्यानात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर जॉर्ज कॅमो, हे एक नाव आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. जेनेटिक कोडमध्ये, ठीक आहे. आणि हे बघा, मी तुम्हाला सांगितलं टेट्राप्लेट का नाही? कारण जर टेट्राप्लेट जर असता तर आपल्याला माहिती आहे की तर टेट्राप्लेट म्हणल्यानंतर इथं काइंड ऑफ, ठीक आहे, टेट्राप्लेट म्हणल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकच फिनाइल ॲलेनाइनचे मॉलिक्यूल जोडला असता. त्याच्यामुळे टेट्राप्लेट नाही आहे. त्याच्यामुळे आपण काइंड ऑफ हे फिक्स केलं की आपला जो कोडॉन आहे तो ट्रिपलेटच असायला पाहिजे याच्यावरून. त्यानंतर मग त्यांनी काय केलं? सेव्हेरो-ओकाव एन्झाइमच्या मदतीने त्यांनी खूप सारे असे ए-ए-ए, ए-ए-ए लायसिनला कोड करतोय, सी-सी-सी-सी प्रोलिनला कोड करतोय. अशा पद्धतीने त्यांनी काय केलं? सगळं कॅल्क्युलेट केलं. फक्त जी तो काय बनवतो ते त्यांना जमलं नाही. ठीक आहे. म्हणजे मार्शल निरेनबर्ग आणि मॅथई ह्या दोन्ही सायंटिस्टनी काय केलं? होमोपॉलिमर्स बनवले. आर-एन-एचे काय बनवले? होमोपॉलिमर्स म्हणजे सी. होमोपॉलिमर्स त्यांना बनवता आले. पण त्यांना कोपॉलिमर्स नाही बनवता आले. कोपॉलिमर्स म्हणजे हेटेरोपॉलिमर. म्हणजे सी, सी, सी-जी-यू असे त्यांना बनवता नाही आले. ते बनवण्यासाठी मग काय करण्यात आलं? एक स्पेशल सायंटिस्ट आला. त्या सायंटिस्टचं नाव काय होतं? त्या सायंटिस्टचं नाव होतं हरगोविंद खुराना. हरगोविंद खुराना हा एक होता, की ज्याने काय केलं? कोपॉलिमर बनवले. कोपॉलिमर म्हणजे हेटेरोपॉलिमर म्हणजे यू-जी-यू, 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 यू-जी-यू अशा पद्धतीने. सो ही वॉज इन्स्ट्रुमेंटल इन सिंथेसाइजिंग आर-एन-ए विथ डिफाइन्ड कॉम्बिनेशन ऑफ बेसेस. त्याने होमोपॉलिमर पण बनवले, कोपॉलिमर्स पण बनवले. होमोपॉलिमर पण बनवले आणि कोपॉलिमर पण बनवले. अशा पद्धतीने हरगोविंद खुराना, निरेनबर्ग, मॅथई हे तिन्ही पण लोकांनी काय केलं? टोटल जेनेटिक कोड डिस्कव्हर केला. कळलं का मी तुम्हाला काय सांगतोय? यस? येस? Yes, sir. सो तुम्ही इथं पाहू शकताय की अशा पद्धतीने तो डिस्कव्हर झाला. आता आपल्याला काय करायचंय? जेनेटिक कोडच्या काही प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायच्यात. ठीक आहे. सो जेनेटिक कोड मधला जो कोडॉन असतो त्याच्या आपल्याला प्रॉपर्टीज स्टडी करायच्यात. सो यू सी द सम प्रॉपर्टीज आय विल टेल वन बाय वन प्रॉपर्टीज आपण स्टडी करू. त्यानंतर आपण एनसीईआरटी रीडिंग करू. त्यानंतर मी तुम्हाला सुट्टी देईल. ठीक आहे. पहिलं बघा, जेनेटिक कोड जो असतो, जेनेटिक कोड इज ट्रिपलेट इन नेचर. ट्रिपलेट इन नेचर म्हणजे तुम्ही पाहू शकता फॉर एक्झाम्पल
यू सी हिअर, जर आपल्याकडे जर टोटल जर नायट्रोजन बेस जर 90 आहेत, तर आपल्याकडे कोडॉन किती असतील बरं सांगा बरं. येस. 30. जर नायट्रोजन बेसेस जर 150 असतील तर कोडॉन किती असतील? 50. व्हेरी गुड. 50. तिथे बघा, कोडॉन इज कंपोज्ड ऑफ 3 ऍडजसंट नायट्रोजन बेसेस विच स्पेसिफाईज 1 अमिनो ऍसिड इन पॉलीपेप्टाइड चेन. ठीक आहे. आता हे बघा, तो टोटल कोडॉन 30, टोटल अमिनो ऍसिड 30. सेकंड प्रॉपर्टी बघ, नियरली युनिव्हर्सल. जो आपला जेनेटिक कोड असतो ना, तो नियरली युनिव्हर्सल असतो. याचा अर्थ काय होतो? हे बघा, सपोज आपल्यामध्ये जो एम आर एन ए आहे, आपल्यामधला जो एम आर एन ए आहे, जर सपोज तो जर एम आर एन ए जर सपोज फॉर एक्झाम्पल यू 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 असेल, तर आपल्यामध्ये हा जो कोडॉन आहे तो कोणत्या अमिनो ऍसिडला कोड करतो? फिनाइल. मग प्लांटमध्ये तो कशाला कोड करेल? फिनाइल ॲलेनाइन. बॅक्टेरियामध्ये कशाला कोड करेल? फिनाइल ॲलेनाइन. अशा पद्धतीने कळलं पण. तर बायोलॉजीचं सायन्स ऑफ एक्सेप्शन ते पण आपण स्टडी करू. जसं इथं बघा, इन बॅक्टेरिया यू 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 कोड फॉर फिनाइल ॲलेनाइन, प्लांटमध्ये यू यू कोड फॉर फिनाइल ॲलेनाइन, ॲनिमलमध्ये यू यू कोड फॉर फिनाइल ॲलेनाइन. एक्सेप्शन काय आहे? माइटोकॉन्ड्रियल कोडॉन आणि सम प्रोटोझोआ. हे CIT मध्ये दिलेलं आहे. बायोलॉजी इज सायन्स ऑफ एक्सेप्शन. मी परत परत तुम्हाला सांगतो. माइटोकॉन्ड्रियल कोडॉन आणि सम प्रोटोझोन यांच्यामध्ये यू 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 जो आहे ना, यू यू यू, ठीक आहे. जसं आता इथं बघा, आपल्याला माहिती आहे की UGA, UGA, UEGA हा काय स्टॉप कोडॉन म्हणून काम करतो. पण माइटोकॉन्ड्रियल प्रोटोझोम मध्ये युजीए जो आहे, युजीए जो आहे तो ट्रिप्टोफॅनला कोड करतो. कशाला कोड करतो? ट्रिप्टोफॅनला कोड करतो. ठीक आहे. हे तुम्हाला एक्सेप्शन राहील का ध्यानामध्ये? येस. Yes, sir. सो पहिली प्रॉपर्टी मी कोणती सांगितली सांगा? जेनेटिक कोड कोणता नेचरचा आहे सांगा? फर्स्ट प्रॉपर्टी, जेनेटिक कोड इज ट्रिपलेट इन नेचर. काय सांगायचं? यस. Plate in nature. सेकंड प्रॉपर्टी काय आहे सांगा? Nearly universal. यस, नियरली युनिव्हर्सल. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण ही प्रॉपर्टी यूज करतो, नियरली युनिव्हर्सल व्हॅल्यू. कारण आपली जीन आहे, आपली जीन आपण एक्सप्रेस कशात करतोय? बॅक्टेरियामध्ये. का? कारण की आपल्या जीनमध्ये जो यू आहे तो फिनाइल बनतो. तोच जीन जेव्हा बॅक्टेरियामध्ये जाते तेव्हा सेम प्रोटीन बनणार आहे. ही प्रॉपर्टी यूज करतो आपण नियरली युनिव्हर्सल बायोटेक्नॉलॉजीमध्ये. सेकंड प्रॉपर्टी कोणती आहे? नॉन ओव्हरलॅपिंग. नॉन ओव्हरलॅपिंग म्हणजे काय? सो व्हेन यू आर रीडिंग जेनेटिक कोड, यू डोंट ओव्हरलॅप. ठीक आहे. सपोज तुम्ही एक कोडन घेतला AUG, सेकंड कोडन तुम्ही कुठून रीड करता? जीच्या नंतरच्या पासून रीड करता. थर्ड कोडन कुठून रीड करता? एच्या नंतर पासून रीड करता. सो वी रीड जेनेटिक कोड. जेनेटिक कोड इज नेव्हर गेट्स ओव्हरलॅप्ड. हे ध्यानात ठेवा. जेनेटिक कोड इज नेव्हर गेट ओव्हरलॅप्ड. नॉन ओव्हरलॅपिंग प्रॉपर्टी म्हणजे काय? सपोज कोडॉन मधला जर आपण काय केलं, एक नायट्रोजन बेस चेक केला, सो कोडॉन मधला जो नायट्रोजन बेस जो आहे तो एकाच कोडॉनचा भाग आहे. सो यू सी नायट्रोजन बेस इज कन्स्टिट्युएंट ऑफ ओनली वन कोडॉन. सपोज हा एक कोडॉन आहे, म्हणजे हा जी याचा बी पार्ट आणि याचा बी पार्ट आहे का सांगा मला तुम्ही? नाहीये. ठीक आहे. जर आपण जर ओव्हरलॅपिंग जर प्रॉपर्टी यूज केली तर किती कोडॉन तयार होतील बघा? AUG, CUA, GUC हे तर म्हणतीलच. त्याच्यानंतर UGC, नंतर GCU, नंतर CUA, नंतर UAG, नंतर AGU, नंतर GUC, असे काइंड ऑफ भरपूर सारे काय होऊ शकतात? ओव्हरलॅपिंग जर केली तर खूप सारे काय होऊ शकतात? पॉसिबल कोडॉन्स तयार होऊ शकतात. ठीक आहे सर. पण इथे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा. AUG इथपर्यंत झालं. ठीक आहे. नंतर इथं तुम्ही बघू शकताय UGC हा एक बनला. ठीक आहे. नंतर काय होईल? UGC नंतर काय होईल? फॉर एक्झाम्पल UAG बनला. फॉर एक्झाम्पल नंतर काय कन्सिडर केलं आपण? GCU, GCU. ठीक आहे. हा एक बनला. असे ओव्हरलॅपिंग करत करत
कोडॉन काइंड ऑफ बनू शकतात. ठीक आहे. पण आपल्याला माहिती आहे की आपला जेनेटिक कोड जो आहे तो कसा आहे, नॉन ओव्हरलॅपिंग आहे. ठीक आहे. तर तो क्वेश्चन टाकलेला आहे मी, की किती जेनेटिक कोड बनू शकतात विदाउट ओव्हरलॅप आणि विथ ओव्हरलॅप. ठीक आहे. तसं फॉर एक्झाम्पल ही एक सिक्वेन्स इथं एक सिक्वेन्स आहे. तर या सिक्वेन्समध्ये 4 तर आपल्याला माहिती आहे नॉन ओव्हरलॅपिंग वाले बनतातच. ठीक आहे. पण नंतर तुम्ही इथं बघू शकता UGA एक बनतोय. त्याच्यानंतर UGA, UGA, त्याच्यानंतर UAG, त्याच्यानंतर UUC, त्याच्यानंतर इकडून घेऊ आता GAU, त्याच्यानंतर AGU, त्याच्यानंतर UCG. कळलं पॉईंट तुम्हाला? असे ओव्हरलॅपिंग करून वेगवेगळे कोडॉन बनू शकतात. यू आर एबल टू सी? येस? Yes, sir. तर आता इथं बघा, जेनेटिक कोड जो आहे तो कोमालेस आहे. कोमालेसचा अर्थ काय होतो, की देर इज नो पंक्च्युएशन बिटवीन द ऍडजसंट कोडॉन. इथं बघा mRNA मध्ये असे तुम्हाला काही मध्ये पंक्च्युएशन दिसतं, आता थांबा 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 थांबा, दुसरा कोडॉन स्टार्ट झाला. नाही नाही, असं थांबा नसते. फुल स्टॉप किंवा स्वल्पविराम, पूर्णविराम काय नसतो इथं. एच कोडॉन जो असतोय त्याच्यानंतर लगेच दुसरा कोडॉन आपण रीड करतो. आपण मध्ये मध्ये वगैरे थांबत नाही. सो अवर जेनेटिक कोड इज कोमालेस. पण इथं बघा, इफ अ न्यूक्लियोटाइड इज डिलीटेड ऑर ऍडेड, द होल जेनेटिक कोड इज रीड डिफरंटली. म्हणजे हे बघा, नॉर्मली आपल्याला माहिती आहे ह्या mRNA मध्ये टोटल 4 कोडॉन आपण रीड करतो. पण सपोज चुकून हुकून जर आपण सी ला जर डिलीट केलं, तर आपले पॉसिबल कोडॉन काय काय तयार होतील? AUG तर स्टार्टिंगचं राहील. म्हणजे जिथून डिलीट झाला तितकडच्या अगोदरच्याला तर काही प्रॉब्लेम नाही राहणार. पण जो डिलीट झालाय ना, तिथून पुढं सगळी फ्रेमच शिफ्ट होती. म्हणजे एवढी सगळी फ्रेम जी आहे ना, तीच आपण रीड करताना आपण वेगळीच रीड करणार आहे. रीड डिफरंटली, चेंज होईल. त्याला म्हटलं जातं फ्रेम शिफ्ट. जर ॲडिशन जर आपण हे केलं, म्हणजे एक एक डिलीट करा किंवा एक ॲड करा, तरी पण तुम्ही पाहू शकता की जी पुढची जी फ्रेम आहे ती शिफ्ट होईल. पुढची जी फ्रेम आहे ती पूर्ण पुढची फ्रेम काय होईल? चेंज होईल. याला म्हटलं जातं फ्रेम शिफ्ट म्युटेशन. याला काय म्हणतो आपण? फ्रेम शिफ्ट म्युटेशन. राहील का ध्यानामध्ये तुम्हाला? याला काय म्हटलं जातं बोला? येस? काय म्हटलं जातं? Frame shift me. येस, व्हेरी गुड. फ्रेम शिफ्ट म्युटेशन हा एक म्युटेशनचा एक पार्ट आहे, नाही का? म्युटेशन म्हणजे काय? एनी सडन चेंज इन DNA इज कॉल्ड एज म्युटेशन. एनी चेंज इन DNA इज कॉल्ड एज म्युटेशन. ठीक आहे. म्युटेशन आयदर तो पॉइंट म्युटेशन असू शकतोय, जीन म्युटेशन असू शकतोय, क्रोमोझोमल म्युटेशन असू शकतंय. ठीक आहे. सो म्युटेशनचे वेगवेगळे टाइप्स असतात. आता तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे. ठीक आहे. क्वेश्चन असा आहे बघा, जर टोटल 999 नायट्रोजन बेसेस आहेत एखाद्या RNA मध्ये, जे ऑफकोर्स 330 अमिनो ऍसिडला कोड करतात. ठीक आहे. जर आपण 901 नंबरचा जर आपण नायट्रोजन बेस जर डिलीट केला, तर आपल्याला माहिती RNA ची लेंथ 999 वरून 998 होईल. तर टोटल किती कोडॉन्स असे असतील की जे चेंज होतील? किती कोडॉन्स चेंज होतील? हे बघा, तुम्हाला मी व्यवस्थित ड्रॉ करून पण दाखवलं. जसं फिजिक्सच्या फ्री बॉडी डायग्राम्स वगैरे ड्रॉ करतात ना तुम्ही, तसं मी पूर्ण तुम्हाला ड्रॉ करून पण दाखवलं. सो नाव यू टेल मी व्हॉट विल बी द आन्सर. येस, सांग ग, गौरी. किती कोडॉन्स चेंज होतील? 33. येस, व्हेरी गुड. द आन्सर इज 33. आता हे तर तुमचं सोपं होतं नाही का? इट वॉज व्हेरी इझी. इट वॉज व्हेरी इझी. बट नाव व्हॉट विल बी द आन्सर? 33 की 32? येस, येस, सांगा. 33 की 32? हम्म, बोलो बोलो. तुक्का तर लावा ना. इथं काय तुम्हाला काय नीटचा पेपर आहे का? बोला.
काय आन्सर येईल? गौरी? 33. 33. तेजल? 33. 33. येस, आन्सर इज 33. कारण की त्याला अंडरलाईन केलेली आहे ना. खरं तर आपल्याला हे नाही विचारलं की किती कोडॉन्स नंतर बनतील. आपल्याला हे विचारतंय किती कोडॉन्स चेंज होतील. टोटल 33 कोडॉन्सचे पूर्णचे पूर्ण कोडॉन्स काय होतील? चेंज होतील. नंतर किती बनतील जर विचारलं तर 32 बनतील. ठीक आहे, कळलं का तुम्हाला? नेक्स्ट प्रॉपर्टी कोणती बघा. नेक्स्ट प्रॉपर्टी इज नॉन अँबिग्युअस प्रॉपर्टी. नॉन अँबिग्युअस प्रॉपर्टी याचा अर्थ काय होतो? वन कोडॉन वनली वन कोडॉन कोड्स वनली वन अमोनो ऍसिड, नॉट एनी अदर. जसं फॉर एक्झाम्पल, ही गौरी आहे, ही तेजल आहे, ठीक आहे, आणि हे एजी सर आहे, ठीक आहे. आता इथं बघा, जर आपण जर पाहिलं, गौरीसाठी तुम्ही पाहू शकताय टीचर एकच आहे, तेजलसाठी तुम्ही पाहू शकताय टीचर एकच आहे. म्हणजे असं 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 होऊ शकतंय की असं असू शकतंय की दोन कोडॉन जे आहेत ते एका अमायनो ऍसिडला कोड करू शकतात. असं असू शकतंय बरं का, असं असू शकतं. किंवा कधी कधी असं पण असू शकतंय की कधी कधी एक कोडॉन एकाच अमायनो ऍसिडला कोड करू शकतो. कधी कधी असं असू शकतंय, म्हणजे तुम्ही पाहू शकताय की क्लासरूम आहे, क्लासरूम मध्ये एक एक टीचर एका स्टुडंटला शिकवू शकतो, एक टीचर 2 स्टुडंटला शिकवू शकतो, एक टीचर 3 स्टुडंटला शिकवू शकतो, एक टीचर 4 स्टुडंटला शिकवू शकतो. असं असू शकतंय. कळलं पॉईंट तुम्हाला? म्हणजे अमायनो ऍसिडला अमायनो ऍसिडसाठी एक तर एक कोडॉन असू शकतो, नाही तर अमायनो ऍसिडसाठी 2 कोडॉन असू शकतात, किंवा 3 कोडॉन असू शकतात, किंवा 4 कोडॉन असू शकतात. ठीक आहे. पण तुम्ही पाहू शकता, फॉर एक्झाम्पल मी स्टुडंटला म्हटलं कोडॉन आणि टीचरला मी म्हटलं अमायनो ऍसिड. तर तुम्ही पाहू शकताय वन कोडॉन जो आहे तो एकाच अमायनो ऍसिडला स्पेसिफाय करतोय ह्या केसमध्ये. कळतंय पॉईंट? त्याला म्हटलं तर नॉन अँबिग्युअस प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी? नॉन अँबिग्युअस प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं पाहू शकताय, यू जो आहे तो फिनाइल ॲलेनाइनलाच कोड करतो, जी जो आहे तो ग्लायसिनलाच कोड करतो. म्हणजे हे जे कोडॉन आहे ते दुसऱ्यांना नाही कोड करत, दुसऱ्या अमायनो ऍसिडला कोड नाही करत. हा कोडॉन ह्याच अमिनो ऍसिडसाठी, हा कोडॉन ह्याच अमिनो ऍसिडसाठी, हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा. पण जसं मी तुम्हाला सांगतो, बायोलॉजी इज अ सायन्स ऑफ एक्सेप्शन. तर जीयूजी असा एक कोड आहे जो व्हॅलिनला नॉर्मली कोड करतो आणि गरज पडल्यावर कधी कधी मिथेनॉइनला पण कोड करतो. डिजनरेसीचा अर्थ काय होतो बघा. डिजनरेसीचा अर्थ असा होतो की एक अमायनो ऍसिड म्हणजे एक टीचर जो आहे त्याच्या क्लासरूममध्ये एक स्टुडंट पण असू शकतो, किंवा एकापेक्षा जास्त स्टुडंट पण असू शकतात. जर जास्त स्टुडंट असतील तर त्याला म्हटलं आता डिजेनरसी. सगळ्यांनी ध्यानात ठेवा. हे बघा, एका स्टुडंटसाठी एक टीचर हे फिक्स आहे, त्याला म्हटलं तर नॉन अम्बिग्युअस. अरे भाई, स्टूडेंट है तो टीचर एक तो रहेगा ना कम से कम. तो एक स्टूडेंट एक टीचर को कोड करता है, इसको बोलते हैं नॉन एम्बिग्युअस. लेकिन अगर एक क्लासरूम में टीचर के साथ और 2-4 स्टूडेंट है, मतलब एक टीचर 2-3 स्टूडेंट को पढ़ा रहा है, तो उसको हम बोलते हैं डिजेनरसी. बात समझ में आ रही? देखो, इसलिए यहाँ पे देखो, एक टीचर के बहुत सारे अगर स्टूडेंट हैं तो उस प्रॉपर्टी को हम कहते हैं डिजेनरसी प्रॉपर्टी. अशा पद्धतीने. जसं तुम्ही इथं पाहू शकताय की हे 3 असे अमिनो ऍसिड आहेत. म्हणजे ह्या अमिनो ऍसिडला कोड करणारे टोटल 6 कोडॉन आहे. ह्या अमिनो ऍसिडला कोड करणारे 6 कोडॉन आहे. ह्या अमिनो ऍसिडला कोड करणारे 6 कोडॉन आहे. ठीक आहे. मिथिओनाइन आणि ट्रिप्टोफॅन हे एकमात्र असे अमिनो ऍसिड आहे की ज्यांना कोड करणारा एकच कोडॉन आहे. कळलं पण तुम्हाला? असं आहे. तसं तुम्हाला मी दाखवतो. हे बघा. एक कोडॉन फक्त एकाच अमिनो ऍसिडला कोड करतो. धिस इज कॉल्ड ॲज नॉन अँबिग्युअस. पण एका अमिनो ऍसिडला कोड करणारे भरपूर सारे कोडॉन असू शकतात. ह्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो डिजेनरसी. हे 2 प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला क्लॅरिफिकेशन झालंय का? येस?
रिपीट करा परत. यस, परत रिपीट करतो. हे बघा. सो यू सी हिअर की हे अमायनो ऍसिड आहेत. दिज आर अमायनो ऍसिड्स. ठीक आहे, अमायनो ऍसिड्स आहेत. आणि नंतर हे खाली काय आहेत? कोडॉन आहेत. आता सपोज फॉर एक्झाम्पल एखादा टीआरएनए आला. टीआरएनए, ठीक आहे, असं टीआरएनए आला. टीआरएनए काय करतोय? ह्या अमायनो ऍसिडला घेऊन येतोय. टीआरएनए काय करतोय? ह्या एका अमायनो ऍसिडला घेऊन येतोय. अच्छा, मला सांगा आपल्याकडे टोटल कोडॉन्स किती आहे आपल्याकडे टोटल? सांगा बरं, किती कोडॉन आहेत? 54. ओके. आता मला सांगा आपल्याकडे टोटल अमायनो ऍसिड किती आहेत? 20. मला सांगा स्टॉप कोडॉन किती इथं? 3. म्हणजे आपल्याकडे टोटल एक्झॅक्ट कोडॉन किती बाकी आहे जे अमायनो ऍसिडला कोड करू शकतात? 61. इथपर्यंत बरोबर आहे? Yes, हो sir. सर. म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का? कधी कधी असं होऊ शकतंय की आहे तर 20 अमायनो ऍसिड, पण कधी कधी असं असू शकतं ना, म्हणजे एका अमायनो ऍसिड जो आहे त्याला कोड करणारे भरपूर सारे असू शकतात का नसू शकतात? मला एवढं सांगा तुम्ही. एका अमायनो ऍसिड, कारण की आता तर वाटून घ्यावं लागतील ना आपल्याला, एवढे 61 कोड आणि 20 अमायनो ऍसिड मध्ये वाटून घ्यायचे. येस ऑर नो? येस Yes, सर. sir. म्हणजे कधी कधी एका अमायनो ऍसिडला कोड करणारे भरपूर सारे कोडॉन असू शकतात का नसू शकतात? असू शकतात. असू शकता. प्रॉपर्टीला म्हणायचं डिजेनरसी. ठीक आहे, पण आपण थोडं कंपल्सरी घेऊन बसलोय की हा भाऊ हा, है ना, कंपल्सरीली एका अमायनो ऍसिडचे भरपूर सारे कोडॉन असायलाच पाहिजे. कळलं? पण एका अमायनो ऍसिडचे कधी कधी 4 असू शकतात, 5 असू शकतात, 6 असू शकतात, एक पण असू शकतं. पण एवढं तर फिक्स आहे ना, कमीत कमी. हे बघा, मला एवढं सांगा, युयुयू फिनाइलॅलानिनला कोड करतो मान्य आहे, युयुसी फिनाइलॅलानिनला कोड करतो मान्य आहे, पण मला सांगा हा युयुसी फिनाइलॅलानिनला पण कोड करतो आणि युयुसी मिथ्योनाइनला पण कोड करतोय, असं काही झालंय तर पाहिलंय का तुम्ही?